नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट ह्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे वीणते ध्यान सर्वोत्तमाचे, तया खूणते हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही न साहे. या श्लोकामध्ये समर्थांनी परमात्म्य स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. प्रत्येकाला परमात्म्य स्वरूप कसे असते हे जाणून घेण्याची इच्छा असते. त्या उत्सुकतेपोटीच समर्थ आपल्याला त्याचे वर्णन करून सांगतात की ते परमात्म्य स्वरूप आपल्याला सहजपणे कळणार नाही. ते निर्गुण निराकार आहे, तसेच ते अढळ आहे. ते आपल्या जागेवरून हलत नाही. याचाच अर्थ ते आहे तेथेच आहे. ते हलणारे नसल्याने ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्यालाच त्याच्यापर्यंत जायचे आहे. त्यामुळे असे परब्रह्म स्वरूप जाणून घ्यायचे एवढे सोपे नाही. यासाठी आपल्याला आधी आपला अहंकार टाकून दिला पाहिजे. अहंकार टाकून दिला म्हणजे मीपणा नाहीसा होईल. मीपणा गेला म्हणजे प्रपंचाची आसक्ती कमी होईल. प्रपंचाची आसक्ती कमी झाली म्हणजे देहाची आसक्ती कमी होईल. देहाची आसक्ती कमी झाली म्हणजेच देहबुद्धी कमी झाली की मनुष्य देह व आत्मा यातील फरक आपण ओळखायला शिकतो. देहाला व आत्म्याला तो अलग अलग जाणून घेतो. देह नाशवंत असल्याने तो देहाच्या सुखदुःखाकडे दुर्लक्ष करतो व आत्म्याला ओळखतो. हळूहळू त्याच्या लक्षात येते की आपला आत्मा हा परमात्म्याचाच एक अंश आहे. त्यामुळे तो आपल्या आत्म्यात परमात्म्य स्वरूप पाहतो व ते जागृत करतो. हळूहळू तो आपला आत्मा परमात्म्यात विलीन करतो. यालाच समर्थांनी आत्मबुद्धी असे म्हटले आहे. ही आत्मबुद्धी प्राप्त व्हावी यासाठी सर्वोत्तमाचे ध्यान करणे, त्याचाच ध्यास घेणे गरजेचे आहे. परमात्म्याचे ध्यान केल्याशिवाय किंवा त्याचा ध्यास घेतल्याशिवाय त्याचे आकलन होणार नाही. त्याला समजून घेण्यासाठी कोणतीही खूण नाही. तसेच त्याच्याशी कोणाची तुलना होऊ शकेल असेही नाही, कारण ते अतुलनीय आहे. त्याच्यासारखे तेच असल्याने त्याला कशाचीही उपमा देता येत नाही किंवा कसला तरी दृष्टांत देऊन त्याचे वर्णनही करता येत नाही. परमात्म्य स्वरूप अदृश्य असल्याने ते डोळ्याला दिसत नाही. त्यामुळे कोणत्याही दृश्य वस्तूबरोबर त्याची तुलना करता येणार नाही. कल्पनेच्या पलीकडे आहे, डोळ्यांना दिसत नाही. पण अशी एकही जागा नाही की जेथे परमात्म्य स्वरूप नाही. त्यामुळे ते कळण्यास सोपे नाही. समर्थ सांगतात की एवढे मात्र निश्चित आहे की एकदा का तुम्ही परमात्म्य स्वरूप झालात, त्या परमात्म्यात विलीन झालात की संग आणि निसंग हा भेदही तेथे संपून जातो. तुम्ही मिदेही आहात की विदेही आहात यालाही फारसे महत्त्व राहत नाही, कारण त्यावेळेस तुम्ही आणि परमात्मा वेगळे असे नसतातच. तुमचे अस्तित्व असूनही तुम्ही अलिप्त होतात. हा परमात्मा सर्व विश्वाला समजावून घेऊन पुन्हा स्वतः नामानिराळा, निराकार, अस्पर्शी व अदृश्यच राहतो. त्याला प्राप्त करून घेण्यासाठी अंतःकरणपूर्वक त्याची भक्ती करणे हाच खरा मार्ग आहे. जय जय रघुवीर समर्थ.